श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 17 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज कोणाचे नशीब अचानक पलटी घेणार? तुमच्या राशीच्या वाट्याला आज कोणता अनपेक्षित अनुभव येणार? कोणाच्या प्रयत्नांना आज भाग्याची जोड मिळणार? ग्रह कोणासाठी खास संधी घेऊन येतील? कोणत्या राशीला शुभ संकेत मिळतील? कोणाची स्वप्ने सत्यात उतरणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. व्यावसायिक विकास शक्य होईल. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. जोडीदाराशी वाद वाढवू नका. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा. अचानक धनलाभ संभवतो. रेस, जुगार यातून लाभ होईल. बोलताना मत शांतपणे मांडा. वृषभ, अतिघाईत निर्णय घेऊ नका. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. निर्णयाची घाई करू नका. अधिकारी लोकांची गाठ पडेल. लहान प्रवास घडतील. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. मिथुन, चालढकल करणे टाळावे लागेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. लहान आजारांकडे लक्ष ठेवा. चार चौघात कौतुक होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. संभ्रमित असताना निर्णय टाळावेत. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. दिवस मध्यम फलदायी असेल. नियमांना तडा जाऊ देऊ नका. अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. कर्क, वेळ आणि काम यांचे योग्य नियोजन करावे. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. इतरांना मदत करण्यात समाधान मानाल. नातेवाईक आनंदी वार्ता देतील. मैत्रीत गैरसमज होण्याची शक्यता. पुढील गोष्टीचा अंदाज बांधावा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. खात्री केल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नये. सिंह, ध्यानधारणेत मन रमवा. कामाचा पसारा आवरता ठेवावा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी. अति अपेक्षा बाळगू नका. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. आपल्याच मतावर अडून राहाल. कामाची धांदल राहील. वागण्यातून अतिस्पष्टता दर्शवू नका. मनातील इच्छेला प्राधान्य द्यावे. बोलताना सांभाळून शब्द वापरा. कन्या, व्यावसायिकांना लाभदायक दिवस. नातेवाईक मदत करतील. झोपेची तक्रार जाणवेल. नवीन जबाबदारी अंगावर येईल. रागावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या व्यक्तीपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना नाराज करू नका. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. अधिकाराची योग्य अंमलबजावणी करा. पायाची दुखणे संभवतात. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. तूळ, वैचारिक स्थिरता ठेवावी. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. दिवस कलासक्त असेल. मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतो. आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. अपेक्षित बदल दिसून येतील. वरिष्ठांना खुश कराल. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. मानसिकरित्या खंबीर राहावे. कुटुंबासाठी काही खरेदी कराल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दिवस धावपळीत जाईल. वृश्चिक, हातातील कामे यशस्वी पार पडतील. आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. योग्य वेळी पावले उचला. क्षुल्लक वादापासून दूर राहा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल.
व्यावसायिकांना संधीचा लाभ घ्यावा. कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल. धनु, मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. तुमच्या हातात काही नवीन अधिकार येऊ शकतात. मुलांचा अभिमान वाटेल. नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. सामाजिक प्रतिमा सुधारेल. दिवस चांगला जाईल. चिकाटी सोडू नका. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. घरगुती कामाची धांदल राहील. नातेवाईक भेटीला येतील. विवाहविषयक बोलणे पुढे सरकतील. मकर, मनातील भीती दूर सारावी. तणावाखाली नवीन गोष्टी करू नका. कोणतेही वचन देताना सावध राहा. कौटुंबिक वादात पडू नका. नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करावे. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवावेत. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. आध्यात्मिक गोष्टीत आवड दर्शवाल. कुंभ, भौतिक सुखाचा आनंद घ्याल. जोडीदाराशी वाद संभवतो. नवीन गोष्टी आत्मसात कराल. लहान सहान गोष्टी मनावर घेऊ नका. घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. दिवस दगदगीत जाईल. कामात एकाग्रता ठेवावी. हस्तकलेची दाद घेतली जाईल. जुनी ठरलेली कामे पूर्ण करावीत. प्रेमातील गैरसमज दूर कराल. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मीन, मित्रांशी सुसंवाद साधावा. संभ्रमित राहू नका. घरगुती कामासाठी वेळ काढावा. मन शांत ठेवावे. हाताखालील लोक चांगले भेटतील. कामे सुरळीत पार पडतील. स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडावीत. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळू शकते. आजचा दिवस चांगला जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.